मग त्याच्यासाठी पारितोषिक लागलं पाहिजे. रोशन आपल्या समवेत आहे. सगळ्यांची इच्छा आहे की रोशनने मायक्रोफोनवरती बोलावं. रोशन, क्रिकेटपासून बराच कालावधी दुरावला होतास, आज अचानक मैदानावरती आलास आणि जे काही धुमाकूळ घातलायस ना, ज्याच्यामुळे घरचे प्रेक्षक खुश आहेत, तू स्वतःवरती किती खुश आहेस आणि मॅन ऑफ द मॅच पारितोषिक मिळत असताना किती आनंद वाटतोय? खूप आनंद वाटतोय. मी तर पहिलं सुमित पत्रेचं हे करीन कौतुक, काय त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. ऑल राईट. बघा संघ आपण जर पाहिलं ना, रोशन 2 मिनिटं आपल्याकडे ये. बघ तू ज्या वेळेला मॅचमध्ये आलास ना, त्यावेळेला संघ खरंच अडचणीत होता. म्हणजे सुरुवातीचे गेलेले ते लवकर विकेट्स आणि तदनंतर स्वतःला असं काय सांगितलंस, काय समजवलंस ज्याच्यामुळे या मॅचमध्ये कमबॅक करता आलं? घाबरलेलो पहिलीच मॅच होती तर लीगची. स्पॉन्सरचं हे मानतो मी. धन्यवाद. बघा आपल्या ग्रामीण विभागातील खेळाडू किती महत्त्वाचे आहेत. बघा त्यांच्यामधला हा पारदर्शीपणा पाहायला मिळतो. कुठेही हेवे दावे नाही आहेत. या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळतो. इतकी मोठी स्पर्धा का आहे? ह्या गुणी खेळाडूंमुळे आहे. सन्मान्य दमदार आमदार महेंद्रजी दळवी यांचं आपण कौतुक करूयात, जिथे आपल्या घरच्या खेळाडूंना, एक स्थानिक खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळतंय. आपण अनुभवताय वीर दमदार आमदार चषक 2025. वळूयात कॉमेंट्री बॉक्स एंडकडे, जिथे विकास दादा साखरकर आपल्याला जॉईन करतील. थँक्यू. धन्यवाद आकाश. अतिशय महत्त्वपूर्ण सामना आपण बघतोय दोन्ही संघांसाठी. शंभूराजे वॉरियर्स कामारले, जो संघ आपण बघतोय ॲडव्होकेट सिया पवार आणि रत्नाकर पाटील यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि त्यांच्या अपरोक्ष बघतो RM सप्लायर जिराडचा संघ, ज्याने अतिशय चांगली कामगिरी मागच्या मॅचमध्ये करून दाखवली होती. असा रितेश म्हात्रे या ठिकाणी मैदानात बघतोय आपण. अतिशय चांगले अष्टपैलू ऑलराऊंडर परफॉर्मन्स काल 2 दिवसात त्याच्याकडून बघितलेला आहे. अनफॉर्च्युनेटली म्हटले मात्र त्यांना पहिल्या फेरीत पराभवाचा समावेश करावा लागला होता, पराभवाचा सामना करावा लागला होता. नाणेफेकीचा कौल त्यांच्याच बाजूने लागलेला आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे. त्याचप्रमाणे शंभूराजे वॉरियर्सला त्याने फलंदाजीसाठी पाचारणी केलेलं आहे. फलंदाजीसाठी त्यांचे 2 फलंदाज बघतो, हर्षद टावरी आणि ऐमान अरब, ही 2 जोडी मैदानात. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. रितेशचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती आसमानी बुलंदी रूबाबदार येतोय दमदार आमदार षटकार. आणि अतिशय पद्धतीने हाफ वॉलीवर घेऊन त्याला भिरकावून दिला होता. पुढचा चेंडू रितेशने बघितलं, फलंदाज त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडूचा टप्पा थोडासा मागे घेतला, फलंदाजाला चकवलं. उर्वरित काम यष्टीरक्षकापणे पूर्ण केलेलं आहे. निर्धाव चेंडू, चांगलं कमबॅक केलंय रितेशने याच वेळेला. खऱ्या अर्थानं रितेश मात्रेचं कौतुक करावं लागेल. रितेश मात्रे हा खेळाडू, आपण झिराट गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहतोय. या चेंडूवरती मात्र चेंडू उंच हवेत, मिडॉनचा क्षेत्ररक्षक येथे मात्र ऍक्शन मोड मध्ये आलाय. रितेशने येथे मात्र मोठी विकेट मिळवली आहे, मोठा मासा येथे मात्र आपल्या गळाला लावलाय. फलंदाज हर्षद टावरी बॅक टू द पॅव्हलियन. थोडासा टप्पा मागे घेतला होता. गुडलँड स्पॉटवरून ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू निर्धाव गेला, थोडासा दबाव निर्माण केला. पुढचा चेंडू थोडासा आणखी मागे घेतला, जोरदार खेळण्यास भाग पाडलं, हवेत झेल देण्यास भाग पडलं आणि माघारी परतले. नवीन वनडाऊन बॅट्समन येतोय सुराग दाभाडे. ऐमान अरब आणि सुराग दाभाडे यांची जोडी मैदानात आहे. पुढच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे गोलंदाज रितेश. रितेशचा परफॉर्मन्स अतिशय अप्रतिम आहे. गोलंदाजी लाजवाब, फलंदाजी त्याहूनही लाजवाब. सुंदर दोन्ही कामगिरी केलेली आहे त्याने. रवींद्र म्हात्रे स्वतःच्या संघाचे कर्णधार आहेत, त्यांचा पुत्र या ठिकाणी मैदानात. यावेळचा चेंडू शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडूला मारलाय.
येथे कौतुक करावं लागेल. साई झिराट संघाकडून खेळत असताना विकासदादा आपण पाहतोय, साई झिराट हा संघ प्रामुख्याने सुपर 8 मध्ये खेळणारा हा संघ आहे. त्यामुळे सुपर 8 मध्ये असणारे संघ आणि त्या समोर येणारे फलंदाज हे सुद्धा तगडे फलंदाज असतात. त्यामुळे रितेशला मॅच सिच्युएशन मध्ये कशा रीतीने गोलंदाजी करायची हे त्याला चांगलंच ठाऊक आहे. हा चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा आहे ते आमच्या गुणलेखकांपर्यंत की हा वाईट बॉल आहे म्हणून. तो रवींद्र म्हात्रे हा संघाचे या ठिकाणी ओनर आहेत आणि त्यांचे सुपुत्र या ठिकाणी गोलंदाजी करतायत. अतिशय चांगलं या ठिकाणी स्वतःच्या संघामध्ये घेण्यासाठी भरपूर पॉईंट्स खर्च करण्याची त्याच ठिकाणी तयारी सुद्धा होती. क्या बात है, अतिशय जबरदस्त सूरज दाभाडे यांचा अप्रतिम असा सुराग दाभाडे यांचा अप्रतिम स्ट्रोक्स. चेंडू सीमारेषा पार, षटकार. हा तो अगदी चिकी रन घेण्याचा प्रयत्न होता. एक षटकार आल्यानंतर सिंगल धाव काढण्याचा प्रयत्न होता, कारण पहिल्या षटकामध्ये धाव आल्यात विकासदादा. कॅल्क्युलेशनने तुम्ही जर खेळलात 12-15 12-13 अशा पद्धतीने जर धावा आल्या तर 60+ धावा आरामात धावपलकावरती लागू शकतात. त्यामध्ये आपण पाहतोय वीर दमदारावर आमदार प्रीमियर लीग मध्ये विकासदादा तिसरं षटक, चॅलेंजिंग षटक. 10 धावा जर मारल्यात तुम्ही तर नक्कीच तुम्हाला 5 धावांचा बोनस मिळेल. 10 पेक्षा कमी धावा मारल्यात तर तुम्हाला 5 धावा मायनस केल्या जातील. हा नियम खऱ्या अर्थानं नक्कीच खूप चांगला नियम आहे. तत्पूर्वी येथे मात्र स्क्रीनवरती आपण पाहतोय फलंदाज येथे मात्र क्रीज मध्ये पोहोचलेला नाहीये. विकेट किपर अजिंक्य वैद्य याचं सुद्धा येथे कौतुक करावं लागेल. चेंडू मिळाल्यानंतर लगेच यष्ट्यांवरती लावला आणि फलंदाज येथे मात्र रेड सिग्नल पेटला. फलंदाज क्रमांक 2 येथे बाद. अतिशय चांगलं या ठिकाणी tenniscricket.inचा आपण बघतो कॅमेरावर अतिशय अप्रतिम आहे. चांगल्या पद्धतीने अशा वाटत होतं की आपण IPL किंवा इंटरनॅशनल सामना बघतो की अशा पद्धतीने ते ॲक्शन रिप्लाय धावचीच्या स्वरूपामध्ये यावेळेला ऐमान अरब मात्र निराशाजनक पद्धतीने बाद होऊन तंबूत परततोय. कारण ऐमान अरब हा एक अतिशय जबरदस्त असा खेळाडू आहे आणि कामारले संघाला त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. डायमंड डकचा इथे मात्र तो शिकार झालाय, कारण एकही चेंडू न खेळता जो फलंदाज बाद होतो त्याला डायमंड डक म्हटलं जातं. कारण डकचे भरपूर प्रकार आहेत. गोल्डन डक, प्लॅटिनियम डक, सिल्वर डक, रॉयल डक, किंग पेअर, असे खूप सारे नक्कीच आहेत. अजित अकरगरला सुद्धा म्हटलं जायचं बॉम्बे डक, कारण ऑस्ट्रेलियामध्ये तो तब्बल 7 वेळेला येथे मात्र 0 वरती बाद झाला होता. सामना अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण ह्यामधील जो संघ आहे जिंकला तर सुपर 16, हारला तर मात्र पुढच्या स्पर्धेची वाट बघावी लागणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही संघांना अतिशय महत्त्वपूर्ण सामना आहे. रितेश म्हात्रे पहिल्या षटकांमध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्या, परंतु त्याचबरोबर एक विकेटसुद्धा त्याने प्राप्त केली आणि धावचीच्या स्वरूपात त्याने बोनस विकेटसुद्धा प्राप्त झालेले आहे. बघता बघता एका षटकाची समाप्ती झालेली आहे. दुसऱ्या षटक कोणाच्या हातामध्ये कर्णधार सोपवतोय? अजिंक्य वैते कर्णधार आहे. मंदार म्हात्रेच्या हातामध्ये विकासदादा पहिल्या षटकामध्ये धावा चांगल्या आलेल्या आहेत, परंतु विकेट कॉलमकडे जर आपण पाहिलं तर 2 विकेट्स गेलेल्या आहेत. कारण 2 महत्वाचे फलंदाज ऐमन अरब हा फलंदाज येथे डायमंड डकचा शिकार झाला. हर्षदने सुद्धा चांगली सुरुवात दिली, पहिल्या चेंडूवरती षटकार मारला. संजयजी पत्रे कृपया आपण प्लीज स्टेज जवळ या, लगेच या. जेथे कुठे असाल त्यांनी आपण लगेच येथे स्टेज जवळ यायचं आहे. संजयजी पत्रे यांना विनंती असेल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, आपण लगेच क्विक अँड फास्ट. आणि त्याच पद्धतीने आपण कालच्यापासून स्पर्धेचा विचार केला तर तब्बल 562
डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडूची या ठिकाणी नोंद करण्यात आलेली आहे आणि प्रत्येकी इंटू 5 अशा प्रकारे आपण गणित करायचं आहे. एवढं वृक्षारोपण आमदार साहेबांच्या शुभ हस्ते यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. वृक्षारोपण प्रत्येक डॉट डिलिव्हरीज म्हणजे स्पर्धेच्या माध्यमातून ती किती होत 1,500 होत डॉट बॉल त्यांच्या गुणिले 5 अशा पद्धतीने आपण वृक्षारोपण करणार आहोत. एवढ्याने नोंद घ्यायची आहे. संजयची पत्रे आपण बेल्स घेऊन यायचं आहे. बेल्स तुटलेली आहे तर आपण आपल्याकडची जी बेल्स आहे ती लगेच मैदानात पाठवायची आहे. तोपर्यंत नॉन स्ट्राईकची घे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 स्टेजवरती आपण पाहतोय सर्व मान्यवरांची मांदियाळी सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी आणि इतर मान्यवर सन्माननीय अनंतराव गोंधळी साहेब अप्पा तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष सिद्धू म्हात्रे यांना सुद्धा आपण स्क्रीनवरती पाहतोय. जिल्हा नियोजन समितीचे दोन्ही सदस्य सन्माननीय अरुणजी गवळे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. तसेच संतोषजी निगडे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपण सर्व महिला वर्ग सुद्धा आपण इथे पाहतोय. तसेच सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांचे परम मित्र अभिलाषजी माळवी हे सुद्धा आपण स्क्रीनवरती पाहतोय. खऱ्या अर्थानं त्यांच्या मागे सुद्धा आपण पाहतोय नंदुशेठ पाटील. त्यांच्या पाठोपाठ आपण बघतोय दोन्ही त्यांचे बचपन के यार लंगोटी यार म्हटलं तरी चालेल, शाळेतील मित्र म्हटलं तरी चालेल किंवा जीवाभावाचे दोस्त नंदुशेठ पाटील आणि अनिल पाटील हे दोन्ही जीवाभावाचे मित्र त्यांच्या पाठीमागे बसलेले आहेत. त्यांच्या सुखदुःखात त्यांना साथ दिले हे दोन सवंगडे आपण बघतोय. त्यांच्या साथीला साथ त्यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमी जात असतात. कारण मैत्री मित्रांनो अशीच असणं गरजेचं आहे. कारण मैत्री तुमची जर असेल तर आपला मित्र सुद्धा पुढे जाऊ शकतो. याचे एक उत्तम उदाहरण सन्माननीय आपण महेंद्र शेठ दळवींना आमदार होताना तब्बल 2 वेळा पाहिलं. तुम्हाला माहिती असेल की घार पक्षी आपल्याला बघत असो नेहमी जरी तो कितीही हवेत उंच गेला तरी त्याची नजर आपल्या पिल्लांवर असते. त्याचप्रमाणे आमचे आमदार साहेब आपण बघतोय महेंद्र शेठ दळवी साहेब की कुठेही जाऊ देते कितीही असले तरी त्यांचं लक्ष त्यांच्या मनामध्ये नेहमी आपल्या जवळच्या लोकांची किंवा आपले जे आप्तेष्ट असतील किंवा मित्र असतील किंवा आणखी कोणत्याही जनतेमध्ये असतील तर त्यांच्या बारीक बारीक खाच खळगे अतिशय त्यांच्या छोट्या छोट्या ज्या तक्रारी असतील किंवा त्यांच्या मागण्या असतील किंवा त्यांच्या ज्या ज्यांची काहीही मागणी असतील त्यांच्यावर त्यांचं लक्ष असते. कशा पद्धतीने ते जिवलग घेऊन चालतो. पुन्हा एकदा सामन्याकडे या ठिकाणी चेंडू सामन्याला सुरुवात होते. परत एकदा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सामना रंगलेला आपण बघतोय. मंदार मात्रेचा पहिला चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेग किंवा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला आणि मंदारकडे ती कला आहे. झिराड गावचाच हा सुपुत्र आपण बघतोय अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना बघतोय. आणि चेंडू वळवण्यामध्ये सुद्धा मंदारकडे महारत आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिकला चेंडू पीच झाला होता. चेंडूला इथे मात्र ऑर्थोडॉक्स पद्धतीने चेंडूला वळवलं होतं. चेंडू इथे मात्र डॉट येतोय. मंदार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. RM सप्लायर संघाकडून गोलंदाजी करतोय. यावेळचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर यॉर्क करण्याचा प्रयत्न कौतुक करताना आपण पाहतोय अजिंक्य वैतेला. येथे कौतुकास पात्र करणारी गोलंदाजी विकास दादा होताना दिसते. जितके चेंडू डॉट पडतील तितकं अधिकचं वृक्षारोपण आमदार साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमला येथे करावं लागणार आहे. चांगला निर्णय मी म्हणेन. कारण आपण काहीतरी या पृथ्वीसाठी देणं आहे आणि खऱ्या अर्थानं झाडे लावा, झाडे जगवा आणि खऱ्या अर्थानं वाढत्या उष्णतेला नक्कीच आळा घाला. पण याच वेळेला आपण बघतोय सुराग दाभाडे एक षटकार जरूर त्याने अशाच पद्धतीने खेळला होता. गुडघा टेकून षटकार लगावला होता. परंतु त्याच वेळ तशाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतायत. परंतु त्याच वेळेला चेंडूचा टप्पा कशा पद्धतीने पडलेला आहे, तो कोणत्या ठिकाणी पडलेला आहे याचा अजिबात विचार न करता खेळल्यामुळे समोर बघतोय आपण 3 वाईट डॉट डिलिव्हरीज. यावेळचा चेंडू येथे मात्र आउट ऑफ द ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा येथे मात्र पंचांकडून आलाय. अतिरिक्त धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्या पोहोचली आहे 14 धावा. 14 एप्रिल
नुकतेच आपण पाहतोय 3 तारखेला मुंबईतील महान रणजीपटू पद्माकल शिवलकर उर्फ पॅडी यांचं इथे निधन झालं. त्यांचा वाढदिवस 14 एप्रिल. 14 धावांनी येथे मात्र आणखीन इथे गोलंदाज ऑफस्टिकच्या बाहेर यॉर्क करण्याचा प्रयत्न करतायत. मंदारची गोलंदाजी खऱ्या अर्थानं फलंदाजाला दूर इथे गोलंदाजी होताना दिसते. विकास दादा आपण पाहतोय कधी कधी आपण म्हणतो एक निगेटिव्ह गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, फलंदाजाला रोखून धरणारी गोलंदाजी होते. कारण इथे थोडासा फलंदाजाच्या रेंजमध्ये जर चेंडू मिळाला तर फलंदाज कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाहीयेत. पूर्वी आपण बघितलं ना तर अशा प्रकारची निगेटिव्ह गोलंदाजी बघायला मिळत नव्हती. पूर्वी प्रत्येक संघांमध्ये पूर्णपणे बघाल तर मुंबईच्या प्रत्येक संघांमध्ये लेग स्पिनरांचा जास्त वावर असायचा, डावखुरे लेग स्पिनर. परंतु पंचांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निरीक्षण केलं आणि शेवटी विकेटवर कोणत्या ठिकाणी टप्पा पडलेला आहे, तो कोणत्या दिशा आहे, रेषा कशी आहे, तशा पद्धतीने बघितलं आणि शेवटी आमच्या गुणधिकाऱ्यांकडे बघून सांगितलं की हा वाईट बॉल आहे म्हणून. आणखी एक वाईटची नोंद होते. धावसंख्या होती ती 15 धावा 2 विकेटांच्या मोबदल्यामध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय पुढचा चेंडू. यावेळेला चांगला चेंडू होता, बॅटच्या खाली पडलेला होता. चेंडू सरळ बॅटने खेळून मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव मात्र मिळते ती सुराग दाभाडेला. कशा बशा पद्धतीने 1 धाव या षटकांमध्ये 1 धाव काढून स्ट्राईक मात्र रोटेट केलेला आहे सुरागने. विकास दादा पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये मात्र मंदार या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कारण पहिले 3 चेंडू डॉट आले, त्यानंतर लागोपाठ 2 चेंडू वाईड आले, त्यानंतर एक सिंगल धाव आली. सुराग येथे मात्र नॉन स्ट्राइक एंड वरती पोहोचलाय. विराज जुईकर स्ट्राइक एंड वरती आहे. विराजला आता मात्र आपल्या गाडीचा गिअर चेंज करावा लागणार आहे. आपल्याकडे असलेल्या भात्यामधले स्ट्रोक येथे खेळावे लागणार आहेत. उलट्या हाताने खेळलेला फटका, स्विच हिटचा फटका म्हणावा लागेल. चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा बाहेर येतोय. दमदार असरदार चौकार. स्विच हिट नाहीये तर हा रिव्हर्स स्वीप मारलेला फटका आहे. स्विच हिट आणि रिव्हर्स स्वीप मध्ये हा फरक आहे. स्विच हिट मारत असताना आपण नक्कीच आपल्या बॅटिंगचा टान्स चेंज करत असतो. रिव्हर्स स्वीप मारताना इथे मात्र आपण बॅट फक्त चेंज करत असतो. आणि हल्लीच्या युगामध्ये आपण बघतो हल्लीचं जे मॉडर्न क्रिकेट झालेलं आहे त्यामध्ये डावकुरा किंवा लेग ब्रेक गोलंदाज असेल तर त्याला बहुतेक वेळेला अशा डाव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि रिव्हर्स स्वीप म्हणा किंवा स्विच हिट अशा पद्धतीचा वापर केला जातोय. कारण लेग ब्रेकच्या फलंदाजांना शक्यतो खेळता येत नाहीये आणि क्या बात आहे, अतिशय चांगली गोलंदाजी परत एकदा मिळते. थोडासा चेंडू फास्टर वन करण्याचा प्रयत्न, यॉर्कर लेन टाकण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाजांनी चांगल्या पद्धतीने चेंडू डीप मिड विकेटच्या क्षेत्रात टोळवला होता. बघता बघता 1 धाव झाली. थोडंसं फ्लंबल झाल्यावर दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. वाईट थोडासा गेला त्याच्यावर अतिशय आणखी एक चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द करून 3री धाव सुद्धा प्राप्त केलेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही खेळाडूंच्याकडून बघायला मिळालेलं आहे. तब्बल या स्पर्धेमधील या चौथ्यांदा 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. दुसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पॉवर प्ले या ठिकाणी समाप्त होते आणि धावफलकावर आपण बघतोय धावसंख्या 11:30च्या सरासरीने 23 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. 2 षटकांमध्ये 23 धावा लागलेल्या आहेत. आता मात्र हे षटक चॅलेंजिंग षटक असणार आहे. 50-50चं षटक असणार आहे. या षटकामध्ये मात्र 10 धावा आल्या, 5 धावांचा बोनस अतिरिक्त स्वरूपात मिळू शकतो. फलंदाजी करणाऱ्या टीमला इथे मात्र पूर्णपणे हे 6 चेंडू प्लॅनिंगने खेळावे लागणार आहेत. आणि आता तो मात्र शेवटच्या षटकामध्ये किती धावा पाहिजे ह्यापेक्षा 3ऱ्या षटकांमध्ये किती धावा निघतील ह्याच्यामध्ये प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. आणि हे या स्पर्धेचं यशामागचा आणखी एक गमक आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने हा निर्णय घेतल्यापासून प्रेक्षकांना सुद्धा उत्सुकता निर्माण झालेली आहे 3ऱ्या षटकाची. काय होणार थर्ड यामध्ये आणि डिसाइडिंग सुद्धा षटक ठरत असे सौरभ. कारण गोलंदाजावरती सुद्धा थोडासा दबाव जरूर असणार आहे. कारण गोलंदाजाचा एखाद चेंडू जरी खराब पडला, त्या खराब चेंडूवरती मोठा फटका आला, असं खराब आणि त्याचा फायदा सुद्धा फलंदाजी करणाऱ्या टीमला मिळू शकतो. कारण प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये किती महत्त्वाची असते हे तुम्हाला चांगलं वेळोवेळी प्रत्येक धाव किती इम्पॉर्टंट ठरली आहे हे क्रिकेटने बऱ्याच वेळेला दाखवून दिलंय. म्हणजेच प्रत्येक धावेसाठी मित्रांनो नक्कीच मैदानावरती झगडावं लागतं. राजकारणामध्ये प्रत्येक मत मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने झगडावं लागतं, आपल्याला कामं करावी लागतात, मेहनत करावी लागते, लोकांशी संपर्क करावा लागतो, तसंच क्रिकेटमध्ये सुद्धा आहे. प्रत्येक धाव बनवण्यासाठी
मेहनत करावी लागते. रितेश मात्रेच्या आपण गोलंदाजीचा रिदम पाहतोय. अगदी वेगवान मारा, ऑफस्टिकच्या बाहेर येथे गोलंदाजी होते. सुरेख मारा येथे रितेश मात्रेच्या गोलंदाजीतून पाहतोय विकासदा. हा आत्ताच आपण बघितलं ना, तर गोलंदाजीमध्ये त्यांनी खरोखर चांगले या ठिकाणी बदल केलेले आहेत. वेगामध्ये टाकण्याचा प्रयत्नामध्ये अचूकता सुद्धा त्याच्या खाली, जसजसं थोडं वय वाढत चाललेलं आहे तसतशी प्रगल्भता त्याच्या खेळामध्ये सुद्धा दिसायला लागलेली आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये, डीप बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला, पण असं वाटते की चेंडू त्यांचा पाय सीमारेषेला लागलेला आहे. पंचांच्या इशाऱ्याची वाट बघतो आणि पंचांचा इशारा सुद्धा येतोय. हा अतिशय सुरेख चौकार. पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती येथे मात्र चौकार आलाय. 27 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, येथे मात्र धावा. पंचांकडून इशारा आलाय. 22च्या इथे मात्र या 4 धावा मिळत आहेत. डिसाइडिंग म्हणजे एक महत्त्वपूर्ण षटक आहे, चॅलेंजिंग षटक आहे आणि 4 बाईच्या बोनसच्या सुद्धा धावा मिळालेल्या आहेत. चांगला चेंडू, रितेशचं खरोखर कौतुक करावं लागेल. चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. सुदैवी ठरला फलंदाज विराज जोईकर की बॅटची वरची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावलेला नाही. खरोखर अप्रतिम चेंडू या ठिकाणी काउंट गेला पंचांकडून. अतिशय सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता करण्यात आलेली आहे. 4 चेंडू झालेले आहेत. धावा किती झालेल्या आहेत या षटकामध्ये? आमचे गुणलेखक सांगतात 8 धावा. 2 चेंडू येणं बाकी आहे आणि या षटकातील चॅलेंज पूर्ण करण्याच्या 2 धावा येणं गरजेचं आहे. धावफलकावर धावसंख्या आहे 31 धावा, 31 रन्स ऑन द स्कोर बुक. विकास दादा, या चॅलेंज षटकामध्ये आपण नेहमी चौथ्या 5व्या चेंडूवरती सांगतो की 2 चेंडूमध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. आता 2 चेंडूमध्ये 2 धावा बनवायच्या आहेत. यावेळेचा चेंडू खोलवर टप्प्याचा मिडॉनच्या दिशेने फटका खेळलाय. 1 धाव तर फलंदाजांनी आरामात पूर्ण केली आहे. धावसंख्यामध्ये बदल होईल. 2.5 षटकं आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. 32 धावा धावावरती लागल्यात. 2 गडी बाद होणे बदल्यात. अतिशय चांगलं गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळाले होते. 1 चेंडू बाकी आहे आणि एका धावेची आवश्यकता आहे हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी. बघूया कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण लावतोय रितेश. संघाच्या कर्णधाराला घेऊन कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण लावतोय, कशा प्रकारे रचना आहे आणि कशा प्रकारे गोलंदाजी त्याच्याकडून केली जाईल. त्याच पदाने सुराग दाभाडे कशा पद्धतीने 1 धाव पूर्ण करेल या चेंडूवर बघायचं आहे आपण. कशा ठिकाणी धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर 32 धावा लागलेल्या आहेत. समोर बघतोय अतिशय चांगल्या पद्धतीने रंगीबिरंगी स्टेडियमवर आपण बघतोय स्टँड लेजेंडरी क्रिकेटर्सचे. चांगला चेंडू हलक्या हाताने खेळतोय. चेंडू गलीच्या क्षेत्रामध्ये 1 धाव मिळाली आणि टार्गेट मात्र पूर्ण केलेला आहे. कारण त्यांना माहिती आहे ही या शेवटच्या चेंडूवर 1 धाव मारली की तो षटकार मारल्यासारखाच आहे. कारण +5 धावांचा बोनस मिळतोय. 3 षटकांची बघता बघता समाप्ती झालेली आहे. धावसंख्या धावफलकावर होती ती 33 + 5 38 धावा धावफलकावर येत आहेत. आमचे गुणलेखक या ठिकाणी बघतोय बालकृष्ण दरणे गुरसर, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत पारस पाटील गुणलेखनाचं काम करतात. डिजिटल स्कोरर आमच्या आहेत या मैदानामध्ये. 38 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांची समाप्ती होते. 2 षटकं आहेत, स्लॉग ओव्हर आहेत. बघूया कशा पद्धतीने हे खेळाडू काम करतील. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा +5 धावांचा बोनस. एकूण धावसंख्या झालेली आहे ती 38 धावा. 38 रन्स 38 धावा धावफलकावरती लागते. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं आपण पाहतोय. तलवार क्रिकेट मैदान. सुंदर असं हे मैदान, सुंदर अशी ही खेळपट्टी, सुंदर असा हा माहोल.
प्रेक्षकांची सुद्धा या मैदानावरती असलेली थोडीशी गर्दी, अगदी दर्दी क्रिकेट रसिक या सामन्याचा आनंद घेत आहेत. गोलंदाज मिस टायमिंग फटका, मिड ऑफ क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतील तोपर्यंत 2 धावा तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत. मात्र 2 धावांवरती समाधान मानावं लागणार. धावसंख्येमध्ये होईल बदल. गोलंदाज सनी डोलकर गोलंदाजीसाठी आलाय. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना धावसंख्येमध्ये बदल होईल. 2 धावांनी धावसंख्या पोहोचली 40 वरती. 40 रन्स 40 धावा धावफलकावरती लागत आहेत. सुराग धाबाडे आणि विराज जुईकर या दोन्ही बॅटर्सना 55-60 पर्यंत धावा धावफलकावरती मारणं खूप गरजेचं असणार आहे. कारण दोन्ही संघांसाठी हा सामना खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि ह्या मॅच मध्ये जो संघ विजय होईल तो सुपर 16 मध्ये पोहोचेल. जो संघ हारेल त्या संघाला येथे मात्र पुढच्या वर्षाची वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व 3ऱ्याची येथे वाट पाहावी लागेल. बघूया चेंडू. सुरागने खेळलेला फटका कार्पेटच्या आधारावरती मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतायत. एकच धावेवरती आता मात्र समाधान मानावं लागतंय. 41 रन्स 41 धावा धावफलकावरती लागतायत. लॉस ऑफ 2 विकेट 3.2 ओव्हर कंप्लीट. शंभूराजे वॉरियर्स कामारले विरुद्ध RM सप्लायर झिराड या 2 संघांमधली ही महत्वपूर्ण लढत. गोलंदाज सनी डोलकर येथे गोलंदाजी करतोय. RM सप्लायर या संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 4थं षटक. रितेशने 2 षटकं फेकली होती. त्यानंतर मंदारने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. या चेंडूवरती अटॅक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र खेळण्याच्या कक्षेबाहेरचा. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. मात्र हा वाईटचा इशारा गोलंदाजाने येथे मात्र यावरती आक्षेप घेतलाय. तिसऱ्या पंचांकडे येथे वाईटचा इशारा नक्कीच सोपवलाय. तिसऱ्या पंचांना विनंती असेल की हा वाईट चेक करायचा आहे. आज मात्र आपण हा दुसरा दिवस पाहतोय. डिसिजन इथे मात्र पेंडिंग आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 पर्व 2. आजचा हा खेळ दुसऱ्या दिवस रात्रचा हा खेळ. कालच्या दिवसामध्ये हे या क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली होती. आमदारांची मांदियाळी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिली. RM सप्लायर झिराड विरुद्ध शंभूराजे वॉरियर्स कामारले या 2 संघांमधली ही महत्वाची लढत. दोन्ही संघांसाठी ही लढत खूप करो या मरो अशी लढत रंगणार आहे. कारण आपण जर पाहिलं आतापर्यंत 3.2 षटक आतापर्यंत संपलेत. प्रोजेक्टेड स्कोर आपण स्क्रीनवरती पाहिलं तर 63 धावांपर्यंत मजल मारू शकते. 12.60च्या रिक्वायर्ड करंट रन रेटने येथे आतापर्यंत धावा आल्यात. सुराग धाबाडे वैयक्तिक 11 धावांवरती खेळतो तर विराज फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू येथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर वाईड लाईन वरती यॉर्क करण्याचा प्रयत्न केला होता सनी डोलकरने. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. इथे चेंडू डॉट येत आहेत. डॉट बॉल खऱ्या अर्थाने खूप इम्पॉर्टंट ठरू शकतो. वाईट चेंडूने इथे धावा अतिरिक्त स्वरूपात मिळू शकतात. यावेळेला मिस टायमिंग फटका. चेंडू हवेत आहे. विकेट किपर अजिंक्य बैते झेल खाली आलाय. फलंदाज क्रमांक 3 बाद. शंभूराजे वॉरियर्स संघाला बसलेला हा 3रा हादरा. राजा मला
वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये आतापर्यंत घेतला गेलाय. एकूण विकेट्स पडलेले आहेत आतापर्यंत 127 विकेट पैकी 100 झेलबादच्या रूपाने ते मात्र फलंदाज बाद झालेले आहेत. सर्व अनालिसिस डरणेगुरुजी सर आणि शुभम कानमुरे यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला जातो. मिस टायमिंग फटका होता, आपण स्क्रीनवरती पाहतोय. ऑन द राईज खेळण्याचा फलंदाजाचा प्रयत्न, बॅटच्या अगदी बाजूला लागलेला हा फटका होता आणि येथे मात्र चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. अजिंक्य बैठेने येथे मात्र झेल पकडलाय. तिसरा गडी येथे बाद होतोय. न्यू बॅटर मैदानावरती येतोय मनीष मोकल, मॅन फ्रॉम हाशिवरे मनीष मोकल. मनीष मोकलने सुद्धा या मोसमामध्ये अष्टपैलू कामगिरी जरूर केली आहे. गेल्या 2-3 वर्षांपासून मनीष मोकलला आपण अष्टपैलू खेळ करताना पाहतोय. मोक्याच्या क्षणी त्याच्या बॅटमधून आलेल्या धावा हाशिवरे संघासाठी सुद्धा बऱ्याच वेळेला उपयुक्त ठरल्यात. ओके, मनीष मोकलची बॅटिंग येथे मैदानावरती कशा प्रकारे बहरते. सनी, यावेळचा चेंडू पंचांनी इशारा केलाय, नो बॉल. सुंदर पंच येथे कामगिरी बजावत आहेत एक्स्ट्राच्या स्वरूपात. येथे मात्र पंच आपण पाहतोय स्क्रीनवरती राजेश तळाशिलकर सर, म्हणजेच आऊ या नावाने त्यांची खऱ्या अर्थानं ओळख आहे. बरीच वर्ष अलिबागमध्ये सुद्धा त्यांनी भरपूर वर्ष क्रिकेट खेळलंय. सध्या आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. नो बॉलने इथे मात्र धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या पोहोचेल 42 वरती. गोलंदाज पुढील चेंडू घेऊन फ्री हिटचा बॉल असेल. फ्री हिट चेंडू सनीने येथे मात्र बुंदा पकडलाय. अगदी शूज पकडलेत फलंदाजाचे. अगदी परफेक्ट यॉर्कर लेन स्वरूपाचा हा चेंडू टाकलाय. धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या पोहोचेल 43 वरती. 43 रन्स, 43 धावा धावफलकावरती. अजून या षटकातील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. चांगली गोलंदाजी येथे या षटकामध्ये जरूर झाली आहे. आतापर्यंत एकही मोठा फटका या षटकामध्ये आलेला नाहीये. तो मोठा फटका मात्र समोरच्या दिशेने मस्तकावरती दस्तक देणारा फटका पंढरीनाथ डेपे स्टँड मध्ये येतोय. दमदार आमदार षटकार केलेले आहेत. मनीष मोकल आता मात्र स्ट्राइक एंड वरती येईल. केलेले आहेत. मनीष मोकल आता मात्र स्ट्राइक एंड वरती येईल. सनी डोलकर एकही मोठा फटका खाल्ला नव्हता, मात्र शेवटचा चेंडू थोडासा ओव्हरपिच पडला आणि या ओव्हरपिच चेंडूवरती मात्र सुराग दाबाडे तुटून पडला. धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या पोहोचेल 49 वरती. 49 रन्स, 49 धावा, लॉस ऑफ 3 विकेट, 4 ओव्हर कंप्लीट. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतोय 62 पर्यंत मजल मारू शकते. तर शेवटच्या षटकासाठी आलाय गोलंदाज ऋषिकेश पाटील उर्फ ऋषी या नावाने त्याला ओळखलं जातं. या ऋषी गोलंदाजी मध्ये कामगिरी मैदानावरती कशा प्रकारची करतोय. समोर फलंदाज आहे मनीष मोकल. मनीष मोकलकडे सुद्धा क्षमता आहे. मनीष मोकल सुद्धा मैदानावरती फटकेबाजी करू शकतो. आणि क्रिकेटचे दिवस आणि ॲमेझॉनचे दिवस खऱ्या अर्थानं तसेच आहेत. 2001 साली ॲमेझॉन कंपनीला 1.4 अब्ज नुकसान झालं होतं आणि आता मात्र त्यांचे दिवस इतके चांगले आहेत की दिवसाची कमाई 1.4 अब्ज रुपये त्यांची दिवसाची कमाई आहे. कारण दिवस बदलतात मित्रांनो. तुमची मेहनत करण्याची क्षमता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही कठोर मेहनत घेतली पाहिजे. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. अतिरिक्त स्वरूपात धावफलकावरती धाव मोजली जाईल. धावसंख्या पोहोचते 50 धावा. आता मात्र 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 5व्या षटकाला सुरुवात झाली आहे. ऋषिकेशचा पहिला चेंडू येथे वाईट आलाय. अतिरिक्त धावेने 50 धावा धावफलकावरती पोहोचली आहे. शेवटचे षटक असेल, हाणामारीचं हे षटक असेल, या षटकामध्ये येणाऱ्या धावा या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं खूप इम्पॉर्टंट ठरू शकतात. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं पुढील चेंडू ऋषीचा. मनीषने खेळलेला फटका कार्पेटच्या दरावरती स्ट्रेट डाऊन द विकेट. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक चेंडूला अगदी आरामात अडवतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती मिळते. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 51 वरती. 41 रन्स. तर मगाशी जो व्हाईट बॉल दिला होता त्याची रन्स आम्ही प्रथमतः काउंट केली होती आणि त्यानंतर रिव्ह्यू घेतल्यानंतर नक्कीच ती रन्स, तो चेंडू डॉट झाला आणि ती रन्स
आम्ही मायनस केलेली आहे. एक धाव मिळते. 51 धावा धावफलकावरती लागत आहेत. यावेळचा चेंडू ऑफस्टम्पला सफल होऊन येथे पूल मारण्याचा प्रयत्न चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. येथे मात्र खराब क्षेत्ररक्षण होते. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. येतोय दणदणीत खणखणीत दमदार आमदार चौकार. पाहतोय मेजबान 11 गोंधळपाडा विपक्ष प्रफुल्ल आणि स्पोर्ट्स साखर दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती असेल की पहिले सत्र समाप्त झाल्यानंतर आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉक्स बॉक्सवर. ओव्हर टू सौरभ पुरे. चौकाराने येथे मात्र 55 धावा धावफलकावरती येथे टिपली गेली आहे. चांगलं क्रिकेटचं आयोजन येथे या मैदानावरती पाहतोय. यावेळचा चेंडू ऋषीचा यॉर्क करण्याचा प्रयत्न. चिकी रन. एक धाव किती मॅच मध्ये इम्पॉर्टंट आहे. सिंगल धाव येथे मात्र धावफलकावरती मिळते. RM सप्लायर झिराड विरुद्ध शंभूराजे वॉरियर्स कामारले या दोन संघांमध्ये ही लढत रंगते. पंचांकडे जरूर येथे मात्र विकेट किपर अजिंक्य बैते थोडीशी दाद मागतायत. पंचांनी येथे मात्र इशारा कळवलाय. लेग बाईट स्वरूपाची येथे मात्र एक धाव मिळते. अतिरिक्त धावेमध्ये येथे मात्र मोजली जाईल. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 आपण स्क्रीनवरती पाहतोय. स्क्रीनवरती आपल्याला थार पाहायला मिळते. सुंदर अशी ट्रॉफी पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाजासाठी गोलंदाजासाठी सुंदर अशा बाईक्स आपण पाहतोय. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी सुंदर अशी बुलेट पाहतोय. यावेळचा चेंडू मनीष मोकेलने उडवलाय. फ्लॅट अँड फ्ल्युरियस येतोय. गोलंदाजाच्या मस्तकावरती दस्तक देणारा फटका. षटकार. मी मगाशीच म्हटलं होतं मनीष मोकल आलेला असताना मनीष मोकलकडे क्षमता आहे. मोक्याच्या क्षणी त्याच्या बॅटमधून अशा प्रकारचे स्ट्रोक येत असतात आणि तो स्ट्रोक मात्र त्याच्या बॅटमधून आलाय. यावेळच्या चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न होता. खेळण्याच्या कक्षेबाहेरचा चेंडू असं पंच सांगतायत. वाईटचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. अतिरिक्त धावेने येथे मात्र धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या पोहोचेल 63 धावा. 63 रन्स. 63 धावा धावफलकावरती येथे लागली जाते. भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन ट्रॉफीची फायनल मॅच 9 मार्च 2025 रोजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. भारताकडून आतापर्यंत 67 खेळाडू फायनल मध्ये खेळलेले आहेत. अदर सर्व फायनल्स मिळून फक्त सौरव गांगुलीनेच मात्र फायनल मॅच मध्ये शतक झळकावलेलं आहे. 2000 च्या चॅम्पियन ट्रॉफीच्या मॅच मध्ये फायनल मॅच मध्ये न्यूझीलंड विरुद्धचा सामना होता. भारताने प्रथम फलंदाजी केली होती. सौरव गांगुलीने शतक मारलं होतं. त्यानंतर मात्र न्यूझीलंडने प्रत्युत्तर केलं होतं. क्रिस क्रेन्स या नावाचं वादळ आपण त्या नैरोबीच्या मैदानावरती पाहिलं होतं आणि अखेर त्या कपचं नाव होतं ICC नॉकआउट कप. ऋषिकेश पाटील येथे मात्र थोडासा महागडा ठरतोय. धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या 64 वरती. सुराग येथे मात्र गुडघा टेकून मारण्याचा जरूर प्रयत्न करतोय. परंतु या षटकामध्ये मात्र तब्बल 3रा वाईट चेंडू आलाय. या अतिरिक्त धावेने येथे मात्र शंभूराजे वॉरियर्स कामारले संघाला येथे मात्र बळकटी मिळते. धावसंख्या पोहोचली आहे 65. 65 धावा. 65 धावा धावफलकावरती पोहोचली आहे. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. सुराग दाभाडे येथे फलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्रामध्ये फटका मारलाय. काऊ कॉर्नर मधला क्षेत्ररक्षक. खराब क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार. आमदार चौकार.
चला टॉससाठी या. मेजवान 11 गोंधळपाडा विरुद्ध प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट साखर दोन्ही संघाचे संघनायक प्लीज आपण कृपया टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पूर्वार्धाचा खेळ पूर्ण झालाय. पूर्वार्धाच्या खेळामध्ये शंभूराजे वॉरियर्स कामारले संघाने 69 धावा बनवलेल्या आहेत. तर जिंकण्यासाठी 30 चेंडूंच्या या खेळामध्ये उत्तरार्धाचा खेळ येथे सुरू होईल. 30 चेंडूंच्या खेळामध्ये 70 धावांचं टार्गेट असणार आहे. उत्तरार्धाच्या खेळाला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होईल. तत्पूर्वी आपण टॉस बॉक्समध्ये वळणार आहोत. निखिल पडते टॉस बॉक्समध्ये जोडले गेलेले आहेत. आणि निखिलजींकडे वळण्यापूर्वी आपण मुख्य मंचाकडे पाहू शकताय. तर मुख्य मंचावरती सध्याची तरुणाई आणि विशेषतः माता भगिनी महिला वर्ग अर्थात आमदार साहेबांच्या दमदार कामगिरीवरती खुश होऊन आज या सर्व खेळाडूंना सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आणि निश्चितच त्यांचा आमदार साहेबांसमवेतचा हा छायाचित्र काढण्याचा एक फोटोग्राफ घेण्याचा मोह आवरला जात नाहीये. तर नक्कीच आमदार साहेबांची दमदार कामगिरी पाहता आता या मंचावरून ही सर्व तरुणाई अर्थात विशेषतः माझ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित राहून आणि माझ्या सर्व भगिनी या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी फोटोग्राफ घेत आहेत. मी पुनश्च मंचावरील सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो. ओव्हर टू निखिल सर. Remember, all we did was care for each other. TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. च्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. ओव्हर टू निखिल सर. यस, थँक्यू सो मच प्रतिम सुतार. आपण आवाज ऐकत होतात. एका बाजूला आपण पाहतोय सर्वांचा लाडका अक्षय अर्थातच मोन्या. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राहुल पेंडेकर. चला राहुल पेंडेकर यायचं आहे. मान्यवर देखील उपस्थित झालेले आहेत. मंचाच्या मध्यभागी यायचं आहे. आणि कॉल कोणाचा असेल? दोन्ही संघांना समसमान शुभेच्छा. मोन्याचा कॉल अर्थातच अक्षयचा कॉल. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज अक्षयच्या नशिबी नाणेफेकीचा कौल. अक्षय काय निर्णय? सर फील्ड फर्स्ट. गोलंदाजी पहिली निवडली आहे. प्रश्न जास्त नसेल. राहुल, आपल्या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय अक्षयच्या विरोधात मैदानाच्या वरती खेळायचं आहे. एकंदरीत काय संघामध्ये चेंजेस आहेत का आणि कशा प्रकारे फलंदाजी करणार? आमच्या 2 चेंजेस आहेत. बाकी 9 प्लेयर तेच आहेत आमचे. सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम हिअर. आपण पाहतोय जिथे एका बाजूला मेजवानी 11 गोंधळपाडा तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर हे 2 संघ मैदानाच्या वरती 2 हात करत असताना नाणेफेकीचा कौल जिंकला जातोय. जिथे प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी स्वीकारली जाते आहे. मैदानाच्या वरती सामना कशा प्रकारे पूर्ण करणार हे ऐकण्यासाठी पुनश्च एकदा वळूया कॉम्बॉक्सकडे. तत्पूर्वी धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद निखिल. आपण वळूया मैदानाकडे जिथे आपण पाहतोय पहिलं सत्र समाप्त झालंय आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस आशुतोष 2 मिनिटाचा वेळ. सॉरी फॉर डिस्टर्बिंग यू. आपण पाहतोय यानंतरचा सामना आजच्या रजनीमधील शेवटचा सामना आपण खेळवतोय. तो म्हणजेच प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर मेजवानी 11 गोंधळपाड्याच्या नंतरचा शेवटचा सामना असेल. तो म्हणजेच गावदेवी झिराटच्या विरुद्ध SS ग्रुप अलिबाग.
हा आजच्या रजनीतील शेवटचा सामना असा निर्णय आमच्या कोर कमिटी मेंबर्स यांनी सर्वांनी घेतलेला आहे. तुम्ही तो स्वीकारून या नंतरचा सामना अर्थातच शेवटचा सामना या रजनीतील गावदेवी जिराटच्या विरोधात SS ग्रुप अलिबाग हा होणार आहे आणि तदनंतरचे सामने आपण उद्याच्या दिवसामध्ये कंटिन्यू करणार आहोत. थँक्यू सो मच. ओव्हर टू आशुतोष. धन्यवाद निखिल. वळूया मैदानाकडे जिथे आपण पाहतोय वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अतिशय दर्जेदार असं आयोजन सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तिथे पहिल्या सत्राचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर आपण पाहतोय 69 धावा फलकावरती लागल्यात आणि 70 धावांचं आव्हान आपण पाहतोय. या सामन्याला सुरुवात करायची आहे. आपण पाहतोय डे 2 मधून जे संघ उद्याच्या दिवसामध्ये सामना खेळण्यासाठी येणार आहेत त्यांनी उद्याच्या दिवसामध्ये 6 वाजता रिपोर्टिंग टाइम देण्यात येते. तुम्हाला 6 वाजता उपस्थिती दाखवायची आहे. 6 म्हणजे 6ला तुमचा सामना चालू होईल. आणि डे 3 चे सामने आपण पाहतोय उद्याच्या दिवसामध्ये 12 वाजता पहिला चेंडू पडेल मध्ये म्हणजे पडणारच मैदानाच्या वरती. 12 वाजता रिपोर्टिंग टाइम देण्यात येते आणि निश्चित स्वरूपाने आपली उपस्थिती प्रार्थनीय असणार आहे. तुम्हाला देखील उद्याच्या दिवसासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आशुतोषला मी डिस्टर्ब करतोय त्याला देखील सॉरी. पुन्हा एकदा ओव्हर टू आशुतोष कॉम्बॉक्स. धन्यवाद. ओळूया मैदानाकडे जिथे मनीष मोकल गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू आपण पाहतोय तितका चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. येतोय दमदार आमदार चौकार. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. बॅक टू द बॉलवर खेळून काढलेला फटका आणखीन येतोय दमदार आमदार चौकार. बॅक टू बॅक सेकंड इन रो. चेंडूवरती नजर ही कमालीची पाहायला मिळाली. नक्कीच आकाश. आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहतो आणखीन एक मोठा फटका. चेंडू सीमारेषा बाहेर. लगातारचा 3रा चौकार. या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय तो अर्थात रितेश म्हात्रे. काय फटकेबाजी पाहायला मिळते. 70 धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र रितेश म्हात्रे अक्षरशः तुटून पडलाय. ज्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहिली मनीषची, नक्कीच चांगले चेंडू पाहायला मिळाले परंतु त्याच्यावरती हल्लाबोल केला जातोय रितेश म्हात्रेच्या बॅटमधून. इथून मात्र आपण पाहतोय आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. आशुतोष तिन्ही फटक्यांबद्दल आपण बोलूयात. बघा तिन्ही फटके जास्त काही ताकद लावली नाहीये. शॉट सिलेक्शन केले गेली. क्षेत्ररक्षक कुठे याचा अंदाज घेतला गेला. ॲज अ बॅट्समन फिल्डिंग पोझिशनवरती आपली नजर असणं गरजेचं आहे आणि रितेश म्हात्रे त्याच दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळालाय. मनीष मोकल सारख्या आघाडीच्या गोलंदाजीवरती हल्लाबोल केलाय आणि तदनंतर मात्र पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना तब्बल 14 धावा आल्यात. अमरीश नाईक नवीन फलंदाज अर्थात आपण पाहतोय मैदानाच्या स्ट्राईक एंडवरती जरूर पाहतोय. अमरीश नाईक म्हटलं की मुंबईचं व्यावसायिक क्रिकेट.
अमरीश नाईक म्हटलं की पॉवर प्लेचा पॉवरफुल हिटर बॅट्समन म्हणून ज्याची ओळख आहे, मिडांच्या डोक्यावरून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर कुछ मीठा हो जाए, शेवट गोड केलाय षटकाचा. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात, त्या अर्थात तब्बल 18 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. मनीष मोकल वरती आपण पाहिलं तर हल्लाबोल केला, काय फटकेबाजी पाहायला मिळाली. स्क्रीनवरती आपण पाहिलं तर नक्कीच स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थात सन्माननीय दमदार आमदार अर्थात महेंद्र शेठ दळवी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा, त्यांच्यावरती प्रेम करणारी व्यक्ती, त्यांच्यावर लोक या स्पर्धेच्या दिशेने आपण जर पाहिलं ना तर उपस्थिती दाखवत आहेत. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल कौतुक करतायत. कौतुक झालं पाहिजे. 32 संघ या स्पर्धेमध्ये आलेत आणि सर्व संघांनी एक चांगला खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. बघा, एक सूचना या ठिकाणी आयोजन कमिटीकडनं आपण पुन्हा एकदा करतोय. यानंतर साखर विरुद्ध मेजवानी गोंधळपाडा हा सामना होणार आहे आणि तदनंतर आजच्या दिवसातील शेवटची लढत असणार आहे गावदेवी झिराड आणि SS ग्रुप अलिबाग. म्हणजे या मॅच नंतर 2 मॅचेस बाकी आहेत, याची दखल घ्या. साखर आणि मेजवानी ही यानंतर लगेचच मॅच होईल आणि शेवटची मॅच होईल ती म्हणजे गावदेवी झिराड आणि SS ग्रुप अलिबाग. याची सर्वांनी नोंद घ्यावी. वळूयात मैदानावरती, जिथे गोलंदाजीच्या मोर्चावरती दी संकल्प मात्रे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रितेशचा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, कोणतीही चुकी नाही. बिग ब्लो. RM सप्लायर झिराड संघाला पहिला हादरा 18 धावसंख्येवर. बघा, संकल्प मात्रे आला गोलंदाजीवर आणि तदनंतर आपण पाहिलं तर रितेश मात्रेला त्याने पहिल्या चेंडूवरती तंबूत सुद्धा पाठवलं. ज्या रितेशने पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अक्षरशः 13 धावा कुठून काढल्या होत्या आणि आता मात्र रितेशला माघारी जावं लागतंय. नवीन बॅटर आपण पाहिलं तर नक्कीच RM सप्लाय संघाचा एक नक्कीच आपण पाहिलं तर चांगल्या दर्जाचा खेळाडू अजिंक्य वैती येतोय मैदानामध्ये. अजिंक्य वैती म्हटलं की नक्कीच एक मोठा फलंदाज. कित्येक स्पर्धांमध्ये आपण पाहिलं तर अजिंक्यच्या बॅटमधून मोठमोठे फटके आपण पाहत असतो, परंतु आता मात्र एक महत्त्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर आपल्याला 70 धावा गाठायच्या आहेत. त्या उद्देशाने नक्कीच येथे अजिंक्यला फलंदाजी करावी लागेल. अजिंक्य आणि आपण पाहिलं तर अमरीश नाईक ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. अमरीशच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार आपण जरूर पाहिलाय मागील षटकामध्ये, परंतु आता मात्र अमरीशला सुद्धा नक्कीच चांगल्या दर्जाचा खेळ करणं देखील अपेक्षित आहे. कौतुक करावं लागेल संकल्प म्हात्रे याचं. बघा ना आशुतोष, संकल्प मात्रेचं सातत्यपूर्ण चांगलं क्रिकेट ग्रास हा वरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळालंय. आणि ज्या वेळेला आपण पीक वरती असतो ना त्यावेळेला जमिनीवरती पाय असणं गरजेचं आहे आणि संकल्प मात्रे हा नेहमी डाऊन टू अर्थ पाहायला मिळाला. नेहमी सातत्यपूर्ण मेहनत त्याच्या बाजूने जरूर झाले. यावेळेला बघा, मैदानाच्या आत अजिंक्य वैती जरूर आहे. ऑप्शमच्या बाहेरच्या चेंडूला छेडखानी करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा वलय प्राप्त केला होता आणि त्याचमुळे का होईना हा चेंडू वाईड आहे. स्क्रीनवरती इथून मात्र आपण पाहिलं ना तर 3 बाईक्स पाहायला मिळणार आहेत. मग तो बेस्ट बॅट्समन असतील, बेस्ट बॉलर असेल, रायझिंग स्टार आणि तदनंतर बुलेट. मी बुलेटला बाईक नाही म्हणणार, बुलेट ही अशी जबरदस्त खऱ्या अर्थानं दुचाकी आहे ना जी प्रत्येकाचं स्वप्न आहे. इथून मात्र स्वप्न सातत्यात उतरत असताना संघ कर्णधार अजिंक्य वैतेला आपली विकेट गमवावी लागेल. 19 धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद. मात्र काय गोलंदाजी करतोय.
या षटकामध्ये तब्बल 2 विकेट त्याच्या नावे पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहतो त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं षटक जर आपण आकाशजी पाहिलं ना तर नक्कीच तब्बल 13 धावा आल्या, परंतु या षटकामध्ये जर आपण विचार केला तर नक्कीच एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. नक्कीच या स्पर्धेचं जे विजेतेपद जो कोणी संघ पटकेवेल त्या संघासाठी आपण पाहतो अतिशय आकर्षक अशी ट्रॉफी अर्थात चषक आपण पाहतोय. काय आयोजन पाहायला मिळतंय, अतिशय दमदार असं आयोजन आपण पाहतोय. सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून जरूर मैदानामध्ये पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. सौरभ येतोय मैदानामध्ये. फलंदाजी करणाऱ्या संघाला एक सूचना असेल, कृपया फलंदाज मैदानामध्ये लवकर पाठवायचं आहे, अन्यथा तिथे कोणताही निर्णय पंच देतील तो मानावा लागेल, याची नोंद घ्या. या मैदानाकडे पुन्हा एकदा आपण पाहतोय की सौरभ बघूया कशा पद्धतीची कामगिरी करेल. जिथे 70 धावा आपल्याला करायच्या आहेत, कौतुक करावं लागेल संकल्पाचा. षटकातील पुढील चेंडू, या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय विकेट मिळते. आणखीन एक धक्का लागेल, तो अर्थात RM सप्लाय झिराट संघाला. वॉरियर्स कामारले संघ इथून मात्र खुश होणार आहे, कारण संकल्प मात्रची ओव्हर, त्याची अचूकता, त्याची गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटवरती ढकलणारी आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 आज दुसऱ्या पर्वातील दुसरा दिवस या ठिकाणी संपन्न होतोय आणि उद्या तिसरा दिवस या ठिकाणी आपण ठीक 11 वाजता सुरू करणार आहोत. त्यामुळे लाईव्ह टीम, त्याचप्रमाणे साऊंड टीम, तसेच सर्व टीम प्लेयर्स आणि कमेंट्री बॉक्स, त्याचप्रमाणे स्कोरर टीम, सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी ठीक 11 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे, कारण ठीक 12 वाजता उद्या सुरू होणाऱ्या सामन्यातील पहिला बॉल या मैदानामध्ये पडणार आहे. आणि संकल्प म्हात्रे यांनी जी चमकदार कामगिरी केली आहे याकरिता सन्माननीय आमदार साहेब यांच्याकडून 3000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. जोरदार टाळ्या पाहिजेत. बघा 3 विकेट्स आल्यावरती सन्मान्य कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी त्याच्या गोलंदाजीवरती पारितोषिक लगावलंय. पारितोषिक लगवण्यासारखी कामगिरी त्यांनी मैदानावरती सातत्यपूर्ण केली आहे. बघा आशुतोष बॅटमधून अजूनही एकही धाव आलेली नाहीये. 3 फलंदाजांना बाद केलंय. एक चेंडू वाईड आला होता, तो सुद्धा थोडासा आपण पाहिला तर फलंदाजाने बॉल सोडला होता, अदरवाईज ती धाव सुद्धा मिळणं मुश्किल होती. आणि 19 धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद झालेत. आपण पाहिलं सुरुवातीला रितेश मात्रेने एक चांगला रिदम मिळवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र तो बाद झाला. संघ कर्णधार बाद झाला. पत्त्यांचा बंगला ज्या पद्धतीने ढासळावा ना त्या पद्धतीने एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फटका खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण केली आहे, किंबहुना एका धावेवरती समाधान मानावं लागेल. बघा आशुतोष, एक प्रश्न इथून नक्कीच येईल, ही दुसरी धाव घेता आली असती का? प्रेशर प्रतिस्पर्धी संघावरती टाकता आला असता का? याबद्दल सुद्धा चर्चा नक्कीच केली पाहिजे. आकाश सर, यासोबतच प्रणय ठाकूर लोणगर यांच्याकडून देखील संकल्पाच्या गोलंदाजीवर खुश होऊन 600 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. नक्कीच आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने आता मात्र धावांची लयलूट करावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. जिथे आतापर्यंत आपण पाहिलं तर धावफलकावरती 20 धावा पाहायला मिळतात आणि या षटकातील आपण पाहिलं तर अंतिम चेंडू सुद्धा आपण पाहतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. संकल्प मात्र याचं जरूर कौतुक करावं लागेल. पूर्णपणे आपण पाहिलं तर केवळ या षटकामध्ये 2 धावा खर्च करत 3 विकेट आपल्या नावे केलाय. कौतुक करावं लागेल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संकल्प मात्रेसाठी. काय कमालीचा खेळ त्याने केलेला आपण पाहतोय. 2 धावा खर्च केल्या, 3 फलंदाजांना बाद केलं. हाशुरे गावाला जो बिलॉंग करतो संकल्प मात्र सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली आहे. बघा हाशुरेने आतापर्यंत चांगले गोलंदाज प्रोड्यूस केले. मग बॉन्ड हे नाव आपल्याला विसरता कामा नये, ज्याने आपण पाहिलं प्रणयने सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली, जो रायगड पोलीसमध्ये कार्यरत आहे. आणि तदनंतर मात्र आपण पाहते प्रफुल्ल, याचं नाव विसरता कामा नये, जो अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. मनीष मोकल, हल्लीच्या कालावधीमध्ये बेस्ट लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि बॉलर म्हणून त्याची ओळख आहे. ऑलराऊंडर कॅटेगरीमध्ये त्याची चांगली कामगिरी नक्कीच पाहायला मिळते. त्यामुळे हाशिवरे आणि चांगले बॉलर्स ही परंपरा जणू काही सातत्यपूर्ण चालू असताना आपल्याला पाहायला मिळते. परंपरेबद्दल चर्चा झाली तर या स्पर्धेची परंपरा, प्रत्येक वर्षी वाढणारी लोकप्रियता ही स्पर्धेचा एक केंद्रबिंदू झालेली आपल्याला पाहायला मिळते. याचं संपूर्ण श्रेय अर्थातच MD फाउंडेशन,
सन्माननीय आमदार महेंद्र शेठजी दळवी आणि अगदी त्याच वेळेला आदितीताई यांना दिलं पाहिजे. कारण मागचा महिनाभर रात्रीचा दिवस करत त्यांनी मॅनेजमेंट केली आहे. काय कुठे करायचंय, कशा पद्धतीने करायचंय, नवीन काय आणायचंय आणि अगदी त्याच वेळेला आपल्या खेळाडूंना चांगले पारितोषिके कशी मिळतील याकडे कल दिलेला आपल्याला पाहायला मिळाला. एक आयोजक म्हणून सक्सेसफुल क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आत प्रत्येक जण अनुभवतोय आणि प्रत्येक जण मैदानाच्या बाहेरून जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत ना, त्यांच्या मनामध्ये सन्मान्य महेंद्र शेठजी दळवी यांच्याबद्दल प्रेम, कुतूहल आणि जिज्ञासा नक्कीच वाटते. कारण इतकी चांगली कल्पना शक्ती त्यांच्या बाजूने आली आहे ना. बघा, बॅट्समन बॉलर यांना खूप पारितोषिके मिळतात, मात्र संघ मालकाचा काय, त्याचा कोण विचार करणार, त्याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे. आणि त्यामुळे का होईना महिंद्राची टॉप मॉडेल तब्बल 17 लाख रुपयांची पारितोषिक असणारी अर्थातच ही कार टीम ओनरला या ठिकाणी दिली जाणार आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये मैदानावरती वळूया, जिथे RM सप्लायर झिराड आणि दुसऱ्या बाजूला शंभूराजे वॉरियर्स कामारले संघ, हे दोन संघ लढताना पाहायला मिळत आहेत. आकाश सर, 1 मिनिट फक्त घेतो वेळ तुमची. दोन्ही फलंदाजांसाठी एक संधी आहे की आपण जर का सलग 2 चेंडूंवरती 2 षटकार मारले तर ॲडव्होकेट मनमीत पाटील साहेब यांच्याकडून तुम्हाला 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे. बघा, तुम्ही मेहनत घ्या, कामगिरी करा, चांगले फटके खेळा, चांगलं क्रिकेट खेळा. आम्ही वेगवेगळ्या बँकांचे मशीन्स, ATM मशीन्स इथे मात्र बसवलेत. मेहनती नावाचा पिन तुम्ही दाबा, तुम्हाला पारितोषिके मिळणार आहेत. वळीयत मैदानावरती मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, जिथे केवळ 1 धाव मिळणार आहे. 24 धावा धावफलकावरती, तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. नक्कीच हे षटक आपण पाहिलं ना तर 50-50 षटक आहे, अर्थात चॅलेंज षटक आहे. या षटकामध्ये तुम्हाला 10 धावा किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा कराव्या लागतील. तेव्हा तुम्हाला आपण पाहिलं ना तर 5 धावा या नक्कीच बोनस स्वरूपामध्ये मिळू शकतात. परंतु 9 धावा किंवा त्याच्यापेक्षा कमी झाल्या तर 5 धावा मायनस सुद्धा होतील. हे खूप कमालाची बाब आहे, कारण का ज्या पद्धतीने आयोजकांनी हा निर्णय घेतलाय. चांगला फटका आपण पाहतो. या दरम्यान आपण पाहिलं तर नक्कीच अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत आपण पाहतो 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाईल या चेंडूवरती. आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 3 बाद 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बघा, आशुतोष 25 धावा धावफलकावरती लागलेत. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 धावा आल्या आहेत. आणि मी म्हणेन अमरीश नाईक मैदानावरती आहे ना, तोपर्यंत एक तरी मोठा फटका येऊ शकेल. त्याच्याकडे ते कॅलिबर आहे. त्याने सातत्यपूर्ण व्यावसायिक क्रिकेट खेळलंय. अगदी अलिबाग, रायगड आणि त्याहीपेक्षा बाहेर म्हणजे मुंबईचं क्रिकेट, ज्याने मुंबईचं कडू पाणी क्रिकेटचा पंढरी म्हणून ओळखलं जाणार आहे, मुंबईमध्ये चांगलं क्रिकेट त्याने जरूर खेळलंय. इथून मात्र केवळ 1 धाव मिळाली आहे. स्ट्राईक मात्र इथे रोटेट होईल आणि स्ट्राईक पुन्हा एकदा बंटीकडे जाणार आहे. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 6 धावा आल्यात. एका बॉलवरती 4 धावा आल्या तर ठीक, नाहीतर 50-50 ओव्हर शाप की वरदान ही येणारी वेळ ठरवेल. नक्कीच आता मात्र या चेंडूवरती कमीत कमी आपण पाहिलं तर चौकार येणं गरजेचं आहे, कारण का नाही तर अन्यथा 5 धावा तुमच्या खात्यातून जमा कमी केल्या जातील. इथे लक्षात घ्यायचं आहे, कारण का एक महत्वाचं षटक आपण पाहतोय. हा चेंडू मात्र आपण पाहतो इथे मिळणार केवळ दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना इथे मात्र धावची स्वरूपामध्ये काय घडलंय, आत्महत्या. फलंदाज बाद. बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. बघा, इथून आशुतोष प्रतिस्पर्धी संघासाठी हा निर्णय उपयुक्त ठरला. आणि इथून मात्र या ओव्हरमध्ये आपण पाहिलं केवळ 7 धावा आल्यात. याचा अर्थ काय, तर दरणे गुरुजी इथून मात्र कळवतील की धावफलकावरती 5 धावा टोटल मधून मायनस केल्या जातील आणि तदनंतर 3 षटकांच्या सांगते अखेरीस आता मात्र 22 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 फलंदाज बाद झालेत. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 48 धावसंख्येची आवश्यकता. क्रिकेटच्या आधुनिक परिभाषेमध्ये सांगायचं झालं ना तर प्रत्येक ओव्हरमध्ये 4 मोठे फटके आलेच पाहिजेत. हे क्रिकेटचं कटू सत्य मैदानावरती आपण अनुभवतोय.
नक्कीच आता मात्र इथे धावांची गरज आहे. ज्या पद्धतीने सुरुवातीला आपण पाहिलं तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, परंतु तदनंतर संकल्प म्हात्रेने केलेली गोलंदाजी आणि आता मात्र या षटकामध्ये सुद्धा अर्थात मनीष मोकलने त्याच्याकडे असलेला अनुभव पूर्णपणे पणाला लावलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन गोलंदाज ऐमान अरब आपण पाहतोय, गोलंदाजच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. 12 चेंडू 48 धावा हे समीकरण जर आपण पाहिलं तर आधुनिक क्रिकेटमध्ये तसं काही अशक्य नाही आहे, शक्य आहे, परंतु त्या पद्धतीने तुम्ही मैदानामध्ये फलंदाजी करणं देखील महत्वाचं आहे. बंटी ऑन स्ट्राईक आपण पाहतोय, तो नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मंदार म्हात्रे. या दोन्ही खेळाडूंकडे मोठे फटके खेळण्याची कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे. त्यामुळे आता मात्र नक्कीच या षटकामध्ये धावांची गरज आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर षटकार आणि चौकारांची भाषा बोलावी लागेल. बघा सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झालं ना, आपल्या पहिल्या 18 ओव्हरमध्ये जे 18 बॉल्समध्ये जे तुम्हाला नाही करता आलंय ते शेवटच्या 12 बॉल्समध्ये करायचंय. 12 मध्ये 48ची गरज असताना खरंच या फटक्याची गरज आहे का? स्विच हिट इथे तुमच्या सरळ बॅटने धावा लागत नाहीयेत. मग अशा वेळेला रिव्हर्स स्वीपचा फटका खेळणं, इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती प्रत्येक चेंडू महत्वाचा, एक चूक आपल्याला पॉइंट्स टेबलवरून खाली आणू शकते, हे विसरून चालणार नाहीये. नक्कीच आकाश सर, आपण पाहिलं तर काय गोलंदाजी पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर ऐमान अरबचं सुद्धा कौतुक करावं लागेल, ज्याने त्या पद्धतीने सुरुवात तर नक्कीच एक चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. परंतु अजूनही आपण जर विचार केला तर मंदार म्हात्रेकडे सुद्धा मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. त्यामुळे आता मात्र मंदार म्हात्रे त्या पद्धतीचा खेळ करणार का? मोठा फटका मंदार म्हात्रेच्या बॅटमधून आलाय, क्षेत्ररक्षक तैनात आणि ते मात्र झेल टिपला जाईल. मंदार म्हात्रे बॅक टू दी पवेलियन. तोही तंबूच्या आशाला परतलाय. इथे मात्र आता मात्र फलंदाजी करणारा संघ हा अडचणीत सापडलाय. ज्या धावांची गरज होती त्या धावा मात्र पाहायला मिळत नाहीये. तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं जे काही धावा केल्या त्या सुद्धा 5 धावा मायनस झाल्या आणि इथून पुढे आपण जर विचार केला तर आता मात्र षटकार खेचावे लागतील नवीन फलंदाजाला. चांगला चेंडू आपण पाहतोय, टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर पूर्णपणे यष्टीरक्षक सुराग दाभाडेच्या हातामध्ये विसावतोय. एक चांगल्या टप्प्यावरती आता मात्र गोलंदाजी पाहायला मिळते ऐमान अरबच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4थं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत आपण विचार केला तर पहिल्या 3 चेंडूंचा खेळ इथे संपन्न झालाय आणि 23 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. हा देखील चेंडू आपण पाहतोय. नक्कीच कौतुक करावं लागेल ऐमानचं. ज्या पद्धतीने आपण जर विचार केला तर बॅक टू बॅक सलगचे 2 चेंडू आपण पाहतोय हे निर्धाव फेकले जात आहेत. इथून पुढे आपण जर विचार केला तर आता मात्र अक्षरशः 90% सामना झुकतोय तो अर्थात गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. अर्थात आपण जर विचार केला तर संभूराजे वॉरियर्स कामर्ले संघाच्या बाजूने हा सामना झुकताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आपण पाहतो अलॉंग द कार्पेट खेळला फटका लॉंगॉनच्या दिशेने सुद्धा मनीष मोकल तिथे तैनात. चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते, परंतु एकेरी दुहेरी धावाने चालणार नाहीये. ते अर्थात फलंदाजी करणाऱ्या संघाला इथे कमीत कमी जर आपण विचार केला तर येणारे 7 चेंडू आणि 46 धावांची तब्बल गरज आहे. त्यामुळे आपण जर विचार केला तर षटकार खेचावेच लागणार. मोठा फटका खेचण्याचा जरूर प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती जाईल तोपर्यंत आपण पाहतो नक्कीच 2 धावा पूर्ण करण्यात यश लाभतंय. ते अर्थात दोन्ही फलंदाजांना. षटक क्रमांक इथे आपण पाहिलं तर 4थं देखील समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात केवळ 26 धावा. आता मात्र येणारे 6 चेंडू विजयासाठी 44 धावांची गरज आहे. या 44 धावा होणार का? कारण का पूर्णपणे जर आपण विचार केला जरी 6 चेंडूमध्ये 6 षटकार खेचले तरी सुद्धा या 44 धावा आपण करू शकत नाही आहोत. बघा मैदानावरचा उत्साह, प्रेक्षकांचा जल्लोष आणि समोर उभा असलेला थरारक क्षण. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग सीझन 2च्या रोमांचक स्पर्धेचा सीझन 2 आपण पाहतोय. आज दुसरा दिवस आपण अनुभवतोय. ही स्पर्धा आपण जर पाहिलं ना तर केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नाहीये, तर हा एक संधीचा सोहळा आहे. अलिबाग, रोहा, मुरुड या 3 तालुक्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू या मैदानावरती उतरताना आपण अनुभवले.
आपलं कौशल्य सिद्ध करण्यासाठी, आपल्या मेहनतीचं सोनं करण्यासाठी मित्रांनो यंदाच्या वर्षी प्रत्येक जण प्रयत्न करतोय. 32 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि या स्पर्धेच्या यशामागचं खरं कारण, महत्त्वाचं नाव म्हणजे अर्थातच आमदार महेंद्र शेठजी दळवी यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण सन्माननीय महेंद्र शेठ दळवी हे नाव केवळ राजकारणापुरती मर्यादित नाही आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघात क्रीडा संस्कृतीला सुद्धा नवा आयाम दिला आणि अगदी त्याच वेळेला युवा आणि तरुण खेळाडूंना, आपल्या जिल्ह्यातील युवकांना मोठ्या व्यासपीठावरती झळकावं यासाठी हे ध्येय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. युवकांना संधी मिळाली, त्यांनी स्वतःला जर सिद्ध केलं तर त्यांना सुद्धा रोजगार उपलब्ध होईल आणि त्याच वेळेला का होईना या स्पर्धेच्या निमित्तानं जे संघ मालक या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत त्यांच्यासाठी रोमहर्षकता वाढावी म्हणून मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून महिंद्रा कंपनीची थार सुद्धा दिली जाते. मैदानाच्या आत आपण जर पाहिलं ना तर सामना एकतर्फी होऊ लागलाय. मैदानाच्या सभोवताली रसिक मायबा प्रेक्षकांची तोबा गर्दी अजूनही आहे. अगदी त्याच वेळेला ग्रामीण आणि आपल्या पट्ट्यातील लेजेंडरी क्रिकेटपटू यांना मानवंदना म्हणून त्यांचं नावलौकिक व्हावं म्हणून हे मोठे मोठे स्टँड या ठिकाणी उपलब्ध केलेले आपण पाहतोय. बघा आशुतोष, आजकालच्या क्रिकेटमध्ये सगळेजण पंकज जाधवला ओळखतात, सगळेजण सुमित पत्रेला ओळखतात, पवन कोंडाजीला ओळखतात, ISPL मुळे आर्यन खारकरला ओळखतात. मात्र ज्यांनी राजू म्हात्रेंना जवळून नाही पाहिलंय, ज्यांनी ऋषिकेश साखरकर, पराग शेळके, पंढरीनाथ ढेपे, संजय बने, महेंद्र म्हात्रे आणि अगदी त्याच वेळेला अरुण विचारे, राजू शास्त्री, रवींद्र पाटील यांसारख्या मंडळींना नाही ना पाहिलंय तर त्यांच्या खेळाची ख्याती समजावी, ते लेजेंडरी क्रिकेट व्हावे कसे झाले, त्यांनी कसा खेळ केला, MRIचे बॉल, हेडलीचे बॉल किती कठीण होते हे त्यांनी खऱ्या अर्थानं दाखवून दिलं आणि ही सांगणारी ती प्रेक्षक गॅलरी पाहायला मिळते. त्यामुळे आयोजन कमिटीचं मी असेल ना तरी सुद्धा हत्ती गेलाय आणि शेपूट राहिलाय. म्हणजे विजयापासून खूपच लांबच दूर राहिलाय ते म्हणजे RM सप्लायर झिराड संघ. इथून मात्र आपण पाहिलं तर केवळ 3 बॉल येणं बाकी आहे. 37 धावांची आवश्यकता आहे. कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, लॉफ्टेड स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत. की शंभूराजे वॉरियर संघ कामारले यांनी कमालीची कामगिरी केली आणि म्हणूनच का होईना पुढील फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ म्हणून त्यांनी शिक्कामोर्तब केलेला आपल्याला पाहायला मिळते. विजय संघाचं हार्दिक हार्दिक आपण अभिनंदन करूयात. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्तानं पुढील फेरीमध्ये शंभूराजे वॉरियर्स कामारले संघ प्रवेश करतोय. वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन्स. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय कमालीची कामगिरी केली ते म्हणजे संकल्प म्हात्रेने आणि मग संकल्प म्हात्रेच्या कामगिरीसाठी इथून मात्र दस्तूर खुद्द संघ मालक ॲडव्होकेट सिया पवार मॅडम यांच्याकडनं
2,000 रुपयांचं कॅश प्राइज इथून मात्र संकल्पासाठी दिलं जाईल. चला डबल धमाका इथून मात्र आपण करूयात. 2,000चा कॅश प्राइज दिलं जाईल आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक सुद्धा इथून मात्र आपण संकल्पला देऊयात. वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि नुकताच हा सामना आपण पाहिलेला आहे, परंतु निश्चितच रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत आणि आता आजचा दिवस आपणा सर्वांसाठीच खास आहे. आपणा